नमस्कार. मी प्राध्यापक फिरोज पठाण, विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. त्याच्यामध्ये आपण जागतिकीकरण ही संकल्पना त्या ठिकाणी पाहणार आहोत. ही संकल्पना पाहत असताना आपण साधारणपणे जागतिकीकरणाचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर झालेला परिणाम किंवा जागतिकीकरणामुळे घडून आलेले बदल पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा आर्थिक घटक हा पाहिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला आपला दुसरा मुद्दा चाललेला होता तो म्हणजे राजकीय क्षेत्र. हा मुद्दा पाहत असताना त्याच्यामध्ये आपण 4 घटक पाहणार आहोत. त्यातले आपण 3 घटक पाहिलेले आहेत. लोकशाहीचे महत्त्व हा पहिला घटक, दुसरा राज्याचे स्थान, तिसरा बिगर राजकीय घटक आणि चौथा आपला मानवी हक्क हा घटक चाललेला होता. मानवी हक्काचा विचार करत असताना आपण पाहिलं होतं की व्यक्तीने केलेल्या न्याय्य मागण्या म्हणजे हक्क होय. व्यक्ती हक्कांशिवाय जीवित राहू शकत नाही, म्हणजे व्यक्तीला जीवन जगण्यासाठी हक्कांची नितांत आवश्यकता असते. भारतीय राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्यायावर अधिक भर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सामाजिक म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्तीमध्ये धर्म, जात, वंश, पंथ इत्यादी कारणावरून भेदभाव न करता त्याला समान वागणूक देणे, त्याला कायद्याचे समान प्रमाणामध्ये संरक्षण प्राप्त करून देणे म्हणजे त्या ठिकाणी सामाजिक न्याय होय. किंवा अधिकतम व्यक्तींचे अधिकतम सुख, जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख किंवा हित म्हणजे त्या ठिकाणी सामाजिक न्याय होय. सामाजिक न्यायाचा विचार करत असताना त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा त्या ठिकाणी पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. याला त्या ठिकाणी प्राथमिकता देणं महत्त्वाचं आहे, कारण याच्याशिवाय व्यक्तीला जीवन जगता येणार नाही. पाश्चिमात्य दृष्टिकोनाचा स्वीकार करत असताना आपल्या स्थानिक परिस्थितीशी त्याची सांगड घालणे महत्त्वाचे आहे, कारण त्या ठिकाणची असणारी परिस्थिती आणि आपल्या भारतामधील असणारी परिस्थिती याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल हा आहे. साधारणपणे भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना मानवी हक्कांचा किंवा भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेमधील प्रकरण नंबर 3, विभाग नंबर 3 याच्यामध्ये कलम नंबर 12 ते 35 ही जी काही कलमे आहेत याच्यामध्ये मानवाला जीवन जगण्यासाठी वेगवेगळे 6 त्या ठिकाणी हक्क किंवा अधिकार देण्यात आलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून व्यक्तीला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जीवन जगता येणार आहे. आणि विशेष म्हणजे याला न्यायालयीन संरक्षण सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. आणि जर आपल्या हक्कांवर अधिकारांवर अतिक्रमण झाले तर आपण त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा विचार करत असताना हक्क हे त्या ठिकाणी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जागतिक लेवलवर त्या ठिकाणी पोचलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. कारण एखाद्या ठिकाणी घडलेली घटना त्याचे पडसाद जागतिक लेवलवर त्या ठिकाणी उमटण्यासाठी मदत होत आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक घटक आहे आणि तो घटक म्हणजे विचार प्रणालीसारखा मुद्दा असेल. विचार प्रणाली म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रत्येक राज्याची राज्यकारभार करण्याची, प्रत्येक देशाची राज्यकारभार करण्याची, अर्थकारण करण्याची, समाजकारण करण्याची जी काही पद्धत असते त्याला विचार प्रणाली, विचारधारा, आयडिओलॉजी असे त्या ठिकाणी म्हणतात. प्रत्येक राज्याची असणारी विचार प्रणाली ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. साधारणपणे आपण जर बारकाईने विचार केला तर साम्यवादी विचार प्रणाली असेल, समाजवाद असेल, फॅसिझम असेल, नाझिझम असेल, भांडवलशाही असेल, लोकशाही असेल, या ज्या काही विचारधारा आहेत या विचारधारेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यकारभार केला जातो, ध्येय धोरणे आखली जातात, कायदे त्या ठिकाणी केले जातात. आपण शीतयुद्धाचा जर विचार केला तर शीतयुद्धाच्या काळामध्ये विचार प्रणाली, विचारसरणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. कारण शीतयुद्ध जे झाले ते 2 महासत्तांमध्ये झाले, परंतु आपण जर असे म्हटले की हे शीतयुद्ध 2 विचार प्रणालींमध्ये झाले. एक म्हणजे साम्यवादी विचारधारा, समाजवादी विचारधारा की ज्याचा स्वीकार सोव्हिएत युनियन व त्याच्या
गटामध्ये असलेले पूर्व युरोपातील देश यांनी या विचारसरणीचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला होता, अंगीकार केलेला होता. आणि भांडवलशाही लोकशाही विचारधारा अमेरिका आणि त्याच्या गटामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रांनी, पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी या विचारधारेचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला होता. आणि हा जो काही संघर्ष होता किंवा शीतयुद्धाच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या, या दोन विचारधारांमधील त्या ठिकाणी संघर्ष होता. साधारणपणे विचार प्रणालीचा विचार करत असताना त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की साम्यवादी विचारधारा ही जी काही विचारधारा आहे, ही विचारधारा त्या ठिकाणी राज्याची जी काही साधनसंपत्ती असेल याच्यावर सरकारचे नियंत्रण असावे असा आग्रह धरणारी आहे. त्याच पद्धतीने वस्तूंची आयात निर्यात करण्याला विरोध करणारी विचारधारा आहे. त्याच पद्धतीने समाजामध्ये जी काही साधनसंपत्ती असणार आहे त्याच्यावर समाजाचीच मालकी असावी. त्याच्यानंतर खाजगी क्षेत्राला या ठिकाणी संधी नाकारण्यात आलेली होती. समाजामध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव त्या ठिकाणी होता कामा नये. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार किंवा त्याला आवश्यक असणारी साधनसंपत्तीच त्याला देण्यात यावी असा आग्रह धरणारी ही साम्यवादी विचारधारा होती. आणि त्याच्या माध्यमातूनच आपण म्हणतो की सोव्हिएत युनियनचे विघटन त्या ठिकाणी झालेले होते. परंतु अमेरिकासारख्या देशामध्ये भांडवलशाही विचारधारा होती, लोकशाही विचारधारा होती. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अमेरिकेचा व पश्चिम युरोपीय राष्ट्रांचा त्या ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. साधारणपणे प्रत्येक राष्ट्र आपल्या विचार प्रणालीनुसार त्या ठिकाणी आपले आर्थिक धोरण ठरवत असते. म्हणजेच विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध आहे असे जर आपण म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. विचार प्रणालीचा विचार करत असताना विचार प्रणाली हा एक राजकीय घटक आहे. प्रत्येक राष्ट्राची असणारी अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार आखली जाते. उदाहरणार्थ पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली होती, विचारधारा होती. त्या ठिकाणी साम्यवादी अर्थव्यवस्था होती. त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेवर सरकारचे त्या ठिकाणी नियंत्रण होते. त्याच पद्धतीने पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली होती आणि त्या ठिकाणची असणारी अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था होती असे आपण त्या ठिकाणी म्हणतो. आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये त्यावेळेला लोकशाही समाजवाद असलेली विचारधारा त्या ठिकाणी होती असे मानले जात होते. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा दोनही उद्योग क्षेत्राचा मिलाप झालेला होता. म्हणूनच या व्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो, कारण या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांची जी भूमिका होती ती भूमिका महत्त्वाची मानली जात होती. साधारणपणे आपण जर याच्यातला याच्यानंतरचा मुद्दा पाहिला तंत्रज्ञान, तर 1990च्या दशकामध्ये जागतिक संदेश वहनामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये उपग्रह संदेश वहन प्रणाली असेल, मोबाईल असेल, टेलिफोन असेल, फॅक्स असेल इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनामध्ये त्या ठिकाणी क्रांती त्या ठिकाणी घडवून आणलेली होती. भारताचा विचार करत असताना आपण भारतातील प्रसार माध्यमांमध्ये बदल कसा झाला हे पाहत असताना 1990पर्यंत भारतामध्ये CNN ने प्रवेश केलेला होता. परदेशी चॅनल भारतामध्ये येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव दूरचित्रवाहिनीचे माध्यम होते भारतामध्ये. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनचे चॅनल्स फक्त बघू शकत होतो. आपण दूरदर्शनचा विचार करत असताना एका चॅनलच्या माध्यमातून किंवा 2 चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिवसभरचे कार्यक्रम त्या ठिकाणी बघत होतो. आणि हे कार्यक्रम बघत असताना आपण ब्लॅक अँड व्हाईटच्या माध्यमातून ते कार्यक्रम बघत होतो. बातम्यांचा जर आपण विचार केला
तर सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा पद्धतीचं बातम्यांचं स्वरूप होतं. बातम्या देण्याची पद्धत अतिशय वेगळी अशा पद्धतीची होती. त्याच्यामध्ये दर्जेदारपणा होता आणि लोकांना उत्सुकता लागून राहायची. एखादा कार्यक्रम असेल किंवा बातमीची वेळ असेल ती केव्हा येईल, लोक त्याच्या आतुरतेने वाट पाहत होते. परंतु आजच्या युगाचा जर आपण विचार केला तर दूरदर्शनच्या जागी अनेक चॅनल्स आलेले आहेत आणि आज बरोबर याच्या उलटं होत आहे. पूर्वी आपण दूरदर्शन बघत होतो, परंतु आता आपण दूरदर्शन क्वचितच पाहतो आणि इतर जे काही चॅनल आहेत, 100पेक्षा जास्त चॅनल आहेत. हे चॅनल त्या ठिकाणी केबलच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरी बसल्या बघतो. आणि इतकेच नाही तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर असणारे चित्रे त्या ठिकाणी आहेत त्या पोझिशनमध्ये हुबेहूब त्या ठिकाणी म्हणजे कलर्समध्ये बघायला त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मुळे याही क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे. पूर्वी शहरी भागामध्येच टी व्हीचं असणारं प्रमाण होतं. सिटीमध्ये ठराविक लोकांच्या घरीच त्या ठिकाणी आपल्याला टी व्ही पाहायला मिळत होता. परंतु आज डिशच्या माध्यमातून किंवा आज खेडोपाड्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये त्या ठिकाणी टी व्ही येऊन पोचलेला आहे आणि डिशच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळे चॅनल्ससुद्धा त्यांना त्या ठिकाणी बघायला मिळतात. आपण याच्या पलीकडे जाऊन आणखी जर आपण विचार केला तर टेलिफोन हा सुद्धा ठराविक लोकांच्याच घरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. आणि हा टेलिफोन कसा लावायचा, तो कसा ठेवायचा, त्याच्यावर कसं बोलायचं हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कळत नव्हतं. ठराविक लोकांच्याच घरी त्या ठिकाणी टेलिफोन होता, ठराविकच लोक त्याचा वापर करत होते आणि टेलिफोन असणारी व्यक्ती, टी व्ही असणारी व्यक्ती समाजामध्ये प्रतिष्ठित त्या ठिकाणी मानली जात होती. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. तातडीच्या किंवा महत्त्वाच्या कामासाठी लोक सरकारी ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी फोन करत होते आणि त्याच्यानंतर फोन करत होते. आपल्याला जर शहराबाहेरील आपल्या नातेवाईकांना त्या ठिकाणी जर फोन करावायचा असेल तर ट्रंक कॉलची व्यवस्था होती. त्याच्यानंतर मग STD असेल, ISD असेल, PCO असेल यासारख्या साधनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आपल्या गावातील आणि बाहेरील लोकांशी त्या ठिकाणी संपर्क साधत होतो. आता आपण STD, ISD, PCOचा जर आपण विचार केला तर ही गोष्ट आता थोडक्यामध्ये कालबाह्य झालेली आहे असे जर आपण म्हटले ते चुकीचे होणार नाही. कारण आता याचा वापर करताना कुणी दिसत नाही. घरोघरी फोन पोचण्यासाठी काही वर्षांचा त्या ठिकाणी अवधी लागलेला होता. परंतु तोच टेलिफोन मोबाईलच्या स्वरूपामध्ये लोकांच्या खिशामध्ये येण्यासाठी थोड्या कालावधीमध्ये तो आलेला आहे आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जगामध्ये कुठेही कधीही संपर्क साधू शकतो. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेट क्रांती होय असे जर आपण म्हटले ते चुकीचे होणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये आपण कुठेही कधीही कुणाशीही संपर्क साधू शकतो. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती त्या ठिकाणी गोळा करता येते. ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल इत्यादींच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आजच्या युगाचा विचार करत असताना आजचे युग आधुनिक युग आहे, माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. खरोखर या युगामध्ये मानवाने जी काही नेत्रदीपक प्रगती केलेली आहे त्याला तोड नाही असे जर आपण म्हटले ते खरोखर चुकीचे होणार नाही. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणपणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. मोबाईल फोन असेल, इंटरनेट असेल, उपग्रहाद्वारे होणारे संदेशवहन असेल, हे कोणत्याही देशाच्या सीमारेषेला बांधील नाही. साधारणपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आज सरकारपुढं जर कोणतं आव्हान असेल तर याच्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्यांना आवर कसा घालायचा किंवा त्याच्यावर बंधने कशी घालायची हा सरकारपुढील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे असे जर आपण म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक घटक.
जागतिक पातळीवर प्रसार माध्यमांमध्ये जी क्रांती झालेली आहे, इंटरनेटची जी सोय लोकांना उपलब्ध झालेली आहे, त्याच्यामुळे जगात जे काही घडत आहे हे त्या ठिकाणी आपल्याला समजणे सहज शक्य झालेले आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी समाजावर, संस्कृतीवर परिणाम होताना त्या ठिकाणी दिसत आहे. आणि यातून एक वेगळीच जागतिक संस्कृती त्या ठिकाणी उदयाला येत आहे. असे जर आपण म्हटले ते चुकीचे होणार नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया असेल, पाश्चिमात्यकरणाची प्रक्रिया असेल, ही जी काही प्रक्रिया आहे ही पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागलेली आहे. पूर्वीची आपली असणारी जीवनपद्धती, ही जीवनपद्धती आता थोडी याच्यामध्ये बदल होऊ लागलेला आहे. आणि आपण आता नवीन संस्कृतीचा त्या ठिकाणी आपण स्वीकार करत आहोत की काय, अशा पद्धतीचा विचार आपल्या मनामध्ये येत आहे. कारण या ज्या काही गोष्टी आहे किंवा ही जी काही नवी संस्कृती जागतिकीकरण निर्माण करू पाहत आहे, ही संस्कृती आपल्या रोजच्या जीवनाशीही निगडीत आहे. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर याच्या माध्यमातून आपल्या ज्या काही सवयी पूर्वी होत्या, या सवयी पूर्णपणे बदलून गेलेल्या आहेत. आपल्या पूर्वीच्या ज्या काही खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी होत्या याच्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल झालेला आहे. पूर्वी जो काही आहार होता त्याच्या जागी आज बर्गर असेल, पिझ्झा असेल, वडापाव असेल इत्यादी फास्ट फूडने त्या ठिकाणी घेतलेली आहे. असे जर आपण म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. किंवा आपण पूर्वी जे काही सण उत्सव साजरे करत होतो, मग याच्यामध्ये नाताळ असेल, दिवाळी असेल, पंचमीसारखे सण असतील किंवा भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे केले जाणारे सण असतील, याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला जाणवून येतो. आणि आज आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना दिसत आहोत. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळे सण त्या ठिकाणी साजरे करतो, जसे की रोज डे सारखा डे असेल, मदर्स डे असेल, फादर्स डे असेल, फ्रेंडशिप डे असेल, चॉकलेट डे असेल, यासारखे डे आपण पूर्वी साजरे करत नव्हतो. परंतु तरुण पिढी हे डे साजरे करताना आज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग साधारणपणे हा जागतिकीकरणाचाच एक परिणाम आहे. म्हणजे जागतिकीकरणाने आपल्या सामाजिक सिस्टीमवर, आपल्या जीवनपद्धतीवर, आपल्या संस्कृतीवर सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडून आणलेला आहे. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणाचा विचार करत असताना पूर्वी आपला जो काही पेराव होता याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण बदल केलेला आहे. आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे त्या ठिकाणी आपण अनुकरण करताना दिसतो. मग याच्यामध्ये टी शर्ट असेल किंवा जीन्सची पॅन्ट असेल, ही परिधान करताना, या गोष्टी परिधान करताना आपल्याला आजचा तरुण दिसतो किंवा समाजातील व्यक्ती दिसतात. हा जागतिकीकरणाचाच त्या ठिकाणी एक भाग आहे. असे जर आपण म्हटले तर त्या ठिकाणी ते चुकीचे होणार नाही. किंवा आपली जी काही जीवनपद्धती आहे, पूर्वी ज्या पद्धतीने आपण जीवन जगत होतो त्याच्यामध्ये बदल झालेला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. समाजामध्ये वाढत चाललेला व्यक्तिवाद असेल, भौतिकवाद असेल, हा सुद्धा एक जागतिक संस्कृतीचाच भाग आहे. शहरीकरणाच्या माध्यमातून आज आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शहरीकरण फार झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील लोक त्या ठिकाणी शहरी भागामध्ये स्थलांतर करतात. मग त्याची कारणे कोणतीही असोत, आणि या शहरीकरणामुळे आपली जी काही पूर्वीची कुटुंब पद्धती होती, या कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहावयास मिळतो. कारण आपली पूर्वीची जी काही कुटुंब पद्धती होती ती एकत्र कुटुंब पद्धती होती. याच्यामध्ये आपले आईवडील असतील, आत्या असेल, चुलते असतील, त्याच पद्धतीने आपले आजी आजोबा असतील, हे एकत्रितपणे त्या ठिकाणी राहत होते. वेगवेगळे सण त्या ठिकाणी एकत्रितपणे साजरे करत होते. परंतु आज जर आपण बारकाईने विचार केला तर ही संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. आणि फ्लॅट संस्कृती ही आधुनिक संस्कृती त्या ठिकाणी समाजामध्ये त्या ठिकाणी विकसित होताना आपल्याला दिसते. आज आपण बघतो की शहरांमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लॅट असतात. आपण ते फ्लॅट घेतो आणि त्याच्यामध्ये आपण राहत असतो. राहत असताना या घरामध्ये किती व्यक्ती असतात? मोजून 2 नाही तर 3 व्यक्ती असतात. म्हणजेच पूर्वीची जी काही कुटुंब पद्धती होती, एकत्र कुटुंब पद्धती, त्याचं रूपांतर आता
विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये झालेलं आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही. आणि हा सुद्धा त्या ठिकाणी जागतिकीकरणाचाच एक भाग आहे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावे लागेल. आजच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चंगळवाद हा त्या ठिकाणी वाढलेला आहे. IT सेक्टरमध्ये मुलींना प्रचंड प्रमाणामध्ये पगार मिळतो, पैसा दिला जातो आणि याच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने जीवन जगायचे किंवा पैशांची बचत कशा पद्धतीने करावायची, आपल्या गरजा कशा भागवायच्या, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येत नाही. असे आपल्या निदर्शनास येते. साधारणपणे आज जर आपण खरेदी करत असताना शहरी भागांमध्ये मोठमोठे मॉल्स असतात आणि या मॉलमध्ये खरेदी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी पैशांचे मोल अजिबात जाणवत नाही. कारण आपल्याकडे जे काही क्रेडिट कार्ड असते, या क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून आपण आपल्याला न परवडण्या इथपर्यंत त्या ठिकाणी खर्च करताना दिसतो. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आणि या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, या सर्व गोष्टी जागतिकीकरणाच्या माध्यमातूनच घडलेल्या आहेत असे जर आपण म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. म्हणजेच जागतिकीकरणाची जी काही प्रक्रिया आहे, ही जागतिकीकरणाची प्रक्रिया सर्वसमावेशक आहे. त्या सिस्टीमने मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना कळत नकळत त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मग जागतिकीकरणाची प्रक्रिया जी काय आहे, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर काही विचारवंत याला विरोध करतात. कारण ते असे म्हणतात की या जागतिकीकरणाच्या माध्यमातून विकसित राष्ट्रांचाच फायदा होणार आहे आणि विकसनशील राष्ट्रांना किंवा गरीब राष्ट्रांना याचा अजिबातसुद्धा फायदा होणार नाही असं त्यांचं मत आहे. परंतु या सगळ्या गोष्टी पाहत असताना जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पाहणे महत्त्वाचे आहे. मग साधारणपणे जागतिकीकरणाचे सकारात्मक परिणाम काय आहे, तर एक 5 ते 6 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला ते परिणाम त्या ठिकाणी सांगता येतील. ज्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल, रोजगाराच्या नवीन संधी. म्हणजेच रोजगाराच्या नवीन संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत, हा पहिला मुद्दा सांगता येईल. दुसरा मुद्दा आहे जागतिक माहितीची उपलब्धता. या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला जगामध्ये ज्या काही घडामोडी घडतात, या घडामोडी त्या ठिकाणी समजण्यासाठी त्या ठिकाणी मदत मिळते. आकडा 3 याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ. कारण जर आपल्याला चांगल्या पद्धतीचा जर पगार मिळाला तर ॲटोमॅटिक आपली जी असणारी लाईफस्टाईल आहे, ही लाईफस्टाईल बदलण्यासाठी त्या ठिकाणी मदत मिळणार आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या राहणीमानाचा जो काही दर्जा आहे, या दर्जामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल चांगल्या पद्धतीचे वेतन. जशी आपली बौद्धिक पात्रता असते, त्या पात्रतेनुसार त्या ठिकाणी आपल्याला पगार मिळतो आणि IT सेक्टरमध्ये मिळणारा पगार हा अतिशय उच्च अशा दर्जाचा असतो आणि खरोखर याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते. त्याच्यानंतर आकडा 5वा सांगता येईल सरकारी तिजोरीवर कमी भार. कारण जर आपल्याला खाजगी क्षेत्रामध्ये जर चांगल्या पद्धतीची नोकरी जर उपलब्ध झाली तर ॲटोमॅटिक ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत, या सरकारी नोकऱ्या त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहेत आणि सरकारी तिजोरीवर जो काही भार पडणार होता, तो भार कमी होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे जागतिकीकरणाच्या माध्यमातून जी खाजगीकरणाची प्रक्रिया निर्माण झाली, याच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि त्यातून चांगला पगार निर्माण होतो आणि त्याच्यामुळे सरकारला, नोकर वर्गाला, कामगार वर्गाला पगार देण्याची वेळ येत नाही. हे आपल्याला त्याचे काही सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी सांगता येतील. जागतिकीकरणाचे आपल्याला नकारात्मक परिणामसुद्धा त्या ठिकाणी सांगता येणार आहेत. की आकडा याच्यामध्ये एक सांगता येईल की राज्याचा कल्याणकारी योजनांकडे दुर्लक्ष. साधारणपणे आपण जर बघितलं तर आपण कल्याणकारी राज्याची भारताचा जर आपण विचार केला तर भारत हे कल्याणकारी राज्य आहे आणि याच्यामध्ये जनतेचे कल्याण अधिकाधिक साधण्याचा प्रयत्न शासन करेल. परंतु शासनाने सध्या खाजगीकरणावर भर दिलेला आहे आणि म्हणूनच शासन